माहेरची साडीला 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी भाग्यवान आहे की मला ही फिल्म मिळाली. यामुळे मी घराघरात पोचले, महिलांच्या हृदयात पोचले. मी म्हणेन माहेरच्या साडीमुळे ग्रामीण भागात गेल्यावर महिला अजूनही असा हात मिळवण्याचा एवढा प्रयत्न करतात. त्यांना काही बोलायचं नसतं पण त्यांच्या डोळ्यात असतं. मला बघून अजूनही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे हे प्रेम आहे ना, हे फक्त या व्यक्तिरेखेमुळे मिळालं आणि माहेरच्या साडीमुळे. काळूबाईच्या नावानं चांगभलं करत असताना ती भूमिका किंवा त्या देवीची भूमिका जर तुम्ही करताय तर तेव्हा काय असतात भावना? श्वेता, असं होतं की एकतर तो कॉस्ट्युम केलं ना, बायका अशा उभ्या राहायच्या आणि नमस्कार करायच्या. म्हणजे वेगळ्याच, म्हणजे वयस्कर बायका पण ऑकवर्ड होतं की मी एक अक्षरशः क्षुल्लक माणूस आहे, मी देवीची फक्त भूमिका करते. पण त्यानं तो गेटअप केल्यावर वाटायचं की खरंच देवी आली आहे की काय समोर. 40 वर्षांची तुमची कारकीर्द या क्षेत्रातली ही एखाद्यासाठी आयडॉल असते किंवा एक इन्स्पिरेशन असतं. तर तुमच्यासाठी मात्र कोण असं इन्स्पिरेशन आहे? सुलोचना दीदी, जयश्री गडकर आणि रंजना या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री. 2 मुली ज्या तुमच्या आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर आहे, एक पायलट आहे. तिने 7वी पासूनच ठरवलं होतं, म्हणजे वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून की मला पायलट व्हायचं. फॅमिलीत कोणी पायलट नव्हतं. त्या पद्धतीने गाईडलाईन घेत आम्ही तिला सपोर्ट केला आणि तिनेही ते केलं आणि खूप छान यशस्वीरित्या आता तिची कारकीर्द सुरू आहे. खूप बरं वाटतं. आपल्या रिअल लाईफमध्ये कोण अशा दुर्गा की तुम्हाला ज्या भावल्या आहेत किंवा तुमच्या अगदी जवळच्या? अशा दुर्गा बऱ्याच माझ्या आयुष्यात आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. ज्या बायका आपल्या संसाराला लढा देतात, आपल्या मुलांना आपल्या पायावर उभं करतात, त्या बायकांना मी सलाम करते. मग ती शिक्षिका असू दे, ती नर्स असू दे, ती IPS असू दे, ती IAS ऑफिसर असू दे. माझ्या देवीवर खूप विश्वास आहे, जसा माझा काळूबाईवर विश्वास आहे. माझ्यामध्ये जी काही शक्ती आहे किंवा मी किती नर्वस झाली तर पुन्हा उभी राहते. म्हणजे माझ्या आजारपणातनं गेली तेव्हाही मला वाटतं ही शक्ती मला देवीनेच दिली आहे. त्याच्या पुढेच नतमस्तक व्हायला हवं, नम्र व्हायला हवं. मला असं वाटतं, मग कशालाही कमी पडत नाही. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. दररोज एक दुर्गा, तिचं यश, तिचा संघर्ष आपण उलगडणार आहोत. आज प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती अलका कुबल आठले आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याविषयी बोलताना माहेरची साडी या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. त्यांची 40 वर्षांची कारकीर्द, अप्स अँड डाऊन्स, गमती आपण आम्ही दुर्गाच्या निमित्तानं आज जाणून घेणार आहोत. ताई, खूप खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात. थँक्यू श्वेता. आणि खरंच अजूनही माहेरची साडी ही ओळख काही पुसली गेली नाहीये. हो ना. पण अभिमान आहे मला त्याबद्दल. आणि त्यातच दुधात साखर म्हणजे माहेरची साडीला 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 34 वर्षात मागे वळून बघताना कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान. म्हणजे मी तर म्हणेन मी भाग्यवान आहे की मला ही फिल्म मिळाली. यामुळे मी घराघरात पोचले, महिलांच्या हृदयात पोचले. मी म्हणेन आणि जे यश आहे ते मी अजूनही अनुभवते. म्हणजे अजूनही माहेरची साडीची नायिका असंच, म्हणजे मी ती ओळख बदलण्याचा, वेगवेगळ्या भूमिका करण्याचा खूप प्रयत्न केला. पण माहेरच्या साडीने एवढं यश दिलं की मला वाटतं अजून कोणीही ते क्रॉस केलेलं नाही आहे. म्हणजे माहेरची साडीनंतर इतक्या भूमिका केल्या असतील, इतकी कामं केली असतील, पण लोकांच्या मनात ते इतकं बसलंय म्हणजे तुम्ही अगदी कुठे बाहेर वावरताना सुद्धा किंवा कुठे गेला तर त्याचा खूप अनुभव तुम्हाला कसा आला आतापर्यंत? बऱ्याच वेळा. आणि माहेरची साडी मला वाटतं आता माझी 30वी फिल्म होती. त्यानंतर मी जवळजवळ 250 फिल्म्स केल्या माहेरच्या साडीनंतर. तर माहेरच्या साडीमुळे ग्रामीण भागात गेल्यावर तर अजून असे अनुभव येतात की म्हणजे महिला अजूनही असा हात मिळवण्याचा एवढा प्रयत्न करतात. त्यांना काही बोलायचं नसतं पण त्यांच्या डोळ्यात असतं. मला बघून अजूनही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे हे प्रेम आहे ना, हे फक्त या व्यक्तिरेखेमुळे मिळालं आणि माहेरच्या साडीमुळे. अनेक बायकांना स्वतःला रिलेट करत असतात की बाबा आपली मुलगी किंवा आपण स्वतः आपल्या घरातलं एखादं कॅरेक्टर वाटणं, ते घराघरात पोहोचून लोकांच्या मनात घर करणं. आणि असा माइलस्टोन प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. मात्र तो तुमच्या आलाय, म्हणजे फार नशीबवान अभिनेत्री अभिनेत्याच्या आयुष्यात असा क्षण येत असतो. खरंच आहे. आणि हा योग माझा, मी तर म्हणेन खरं तर मी जसं म्हणत ते प्रत्येक वेळी सांगते की विजय कोणकेंना एक वेगळी नायिका घ्यायची होती, पण आमचे डिरेक्टर NS वैद्य, पितांबर काळे हे त्यांना खूप सांगत होते तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला बघा. त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा हिंदीतली एक नायिका हवी होती. पण योगायोग असतो, इथे लिहिलेलं असतं ते चुकत नाही असं वाटतं. आणि मी विजय कोणकेंना भेटले आणि या फिल्मचं निश्चित झालं. म्हणजे वाटलंही नव्हतं
की ही फिल्म एवढी चालेल शूट करताना, कारण आम्ही हसायचो, कारण ओव्हर मेलोड्रामा असं आम्हाला वाटायचं करताना, कारण बाकीच्या फिल्म्स करत होतो आणि तर पण विजय कोणके ठाम होते आपल्या म्हणण्यावर की नाही, मला हे असंच करायचं आहे आणि ऑडियन्सला आवडेल. आणि खरंच जेव्हा फिल्म एवढी चालली तर ते त्यांच्या जागी बरोबर होते, आम्हीच चुकीचे होतो. मग ही 30वी जर फिल्म होती तर मग त्याच्या आधीचा प्रवास कसा होता? अगदी म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात केली होती, या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं आणि कसं? खरं तर वयाच्या 8व्या वर्षी माझं नटसम्राट हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर दत्ता भट, शांता जोग यांच्याबरोबर, मी 8 वर्षाची होते त्यावेळी. आणि जवळजवळ नटसम्राटचे 250 प्रयोग, कारण ठमीची उंची वाढली की ठमी बदलायची त्यातली अच्छा, हां. जी. आणि मी 8 ते 10 म्हणजे 3 वर्षात या नाटकाचे 250 प्रयोग केले. खूप जोरात चाललं होतं तेव्हा नाटक. संध्या छायामध्ये नंदिता आरस होत्या, त्यांच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून तरी तिची परीक्षा असली की मी असायचे वगैरे, असं करून आमचे ते प्रयोग झाले. तरी त्याचेही 80-90 शोज केले विजया मेहता, माधव बाटवे यांच्याबरोबर. तर एवढ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि नंतर पहिली फिल्म चक्र, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह होते. त्यावेळी मी 10वीत होते श्वेता. अगदी परीक्षा मार्चमध्ये असते 10वीची आणि जानेवारीत शूट होतं त्याच वर्षी. आई आधी नाही म्हणत होती, पण स्मिता पाटील माझी अत्यंत आवडती अभिनेत्री. मी आईला म्हटलं मी अभ्यास करेन, अजिबात नाही करणार वगैरे करून आईला कन्व्हिन्स केलं आणि ती फिल्म केली. म्हणजे आवडच आहे आणि मला आवडच हेच होती. करायचंय. आणि हे रुजलं कुठे, जेव्हा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून भूमिका करायला लागल्यावर एक ठरलं की आता मला अभिनेत्रीच व्हायचंय. आणि त्यानंतर पहिली फिल्म मराठी रिलीज झालेली लेक चालली सासरला आणि शूट केलेली पोरींची धमाल बापाची कमाल, दत्ता केशव यांची. पण लेक चाललेली सासरला पण भरपूर चालली, सिल्वर जुबली झाली. त्यामुळे एक सोज्वळ सात्विक नायिका म्हणून तिथे चिक्का बसला. मग बाबासाहेब फत्तेलालांची स्त्रीधन नावाची फिल्म केली, त्याचं बेस्ट ॲक्ट्रेसचे अवॉर्ड मिळालं. तुझ्या वाचून कर्मेना केली, अशोक सराफांबरोबर पहिली फिल्म. त्यांच्या 100-125 फिल्म झाल्या होत्या, माझी 3री फिल्म होती. पण त्यांचा एवढा गायडन्स मिळाला, कारण मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. मला कोणी गुरु नव्हता, कोणी नव्हतं, किंवा आईची एवढी परिस्थिती नव्हती, कारण माझे वडील खूप लवकर गेले. तर आम्ही 4 भावंड, मी शेंडेफळ. तर आईला एवढं जमत नव्हतं की आपल्या मुलीला या कोर्सला घाला, त्या कोर्सला घाला. पण अशोक मामांची मी म्हणेन की खूप आभारी आहे मी त्यांची, की त्यांच्यामुळे मला त्या फिल्मला अवॉर्ड मिळालं. एवढं त्यांच्याकडनं मी खरं तर शिकले की कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठली लाईन कशी काय. हे खूप आपल्याला असेच हे दिग्दर्शक किंवा आपले सिनियर कलाकार असतात, म्हणजे आपले गुरु ठरतात. अनुभवातून ते शिकत गेलं आणि खरंच. काम करता करता ते सगळं शिकत गेलात. लेक चाललेली सासरलाचा उल्लेख केला तर त्याचा पहिला प्रयोग किंवा काय म्हणतो शो. म्हणताय शो प्रीमियर कुठे कुठे होता तो? पुण्याला प्रभात थिएटरला. आणि तोपर्यंत आज जाईपर्यंत कोणी ओळखत नव्हतं आम्ही, कारण नवीन मी आणि सविता प्रभुणे. आणि जेव्हा इंटरव्हलला बाहेर आलो, खूप गर्दी होती त्या सिनेमाला, आणि जेव्हा इंटरव्हलला बाहेर आलो तर काही काही प्रेक्षक सह्या घ्यायला लागले. एवढं खरं सांगते असं वाटत होतं, एक्साइट झालो होतो की अरे कोणीतरी आपली सही घेत आहे म्हणून. आणि हळूहळू ती ओळख मिळत गेली. पण पुण्यात एका लग्नामध्ये तो शो झाला किंवा अशी काही आठवण आहे का? आम्ही म्हणजे नाही, ऐकलंय. लेक झालेली सासरला एक तर सत्य घटनेवर आधारित होती फिल्म. नाही, पुण्यामध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये हा प्रीमियर झाला किंवा तिथे अगदी जिलबीचं जेवण सुद्धा होतं, अशी काही आठवण आहे का? असं नाही, माहेरच्या साडीच्या वेळी अशा बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे अगदी कुठेही गेलं तरी तो एकतर त्यावेळी 16चा एक बिझनेस असायचा की गणपतीत पण सिनेमे दाखवले जायचे. एक मध्ये पडदा असायचा ग्रामीण भागात, दोन्हीकडनं ऑडियन्स बघायचा. इव्हन मुंबईतही पूर्वी व्हायचे. माझ्या लहानपणी मला आठवते आमच्या कॉलनीतही तसे सिनेमे आणले जायचे, प्रोजेक्टरवर चालवणारे वगैरे. मी गोरेगावला राहत होते, माझं माहेर. तर त्यामुळे मला माहिती आहेत ते. पण बऱ्याच जणांनी मला सांगू का श्वेता, मी जेव्हा जत्रांमध्ये जायला लागले तेव्हा मला बरेच जण असे भेटले की आम्ही माहेरच्या साडीमुळे बरीच शेती विकत घेतली, आम्ही माहेरच्या साडीवर बंगला घेतला. एवढं त्यांनी बिझनेस केला त्याच्यावर की हे सगळं मला असं वाटतं त्या सिनेमाचंच यश आहे, संपूर्ण टीमचं, माझ्या एकटीचं नाही ते. बरं, गणपतीमध्ये रिलीज झाला होता. हो, गणपती. तर म्हणजे 18 सप्टेंबर. बर, म्हणजे पुण्यामध्ये गणपती बघायला आलेली लोक रात्री गणपती बघायची आणि दिवसा सिनेमा बघायचे. सांगलीला तर मला आठवतंय आनंद हे आहे सिनेमागृह आपटेंचं,
तिथं तर ते म्हणाले आम्ही सकाळी 6ला शो बंद करतो, 2-3 तासाची गॅप घेतो, सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी 6. हां. म्हणजे आता सलमान खानचे शो कुठे कुठे होतात पहाटे वगैरे, ईदला वगैरे. हां. पण तसं माहेरच्या साडीचं गारुड होतं हां. की सकाळ संध्याकाळ सतत शो असायचे. लोक ट्रॅक्टरने भरून यायचे, थिएटरच्या बाहेर क्यू असायचा, गर्दी असायची. म्हणजे हे यश म्हणजे वेगळंच होतं. म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं. आणि जाणून बुजून असा हल्ली आपण बघतो की 4-5 आठवडे प्रोड्युसर काय करतात, हाऊसफुलचे बोर्ड लिहितात, काय काय गिमिक्स करतात. पण त्यावेळी ती गरज नव्हती. आणि ₹3, ₹5, ₹7 तिकीट होतं. त्या काळात त्या सिनेमाने 12 कोटी बिझनेस केला फक्त थिएटरचा. जत्रा वगैरे वेगळ्या, 16चा बिझनेस वेगळा, अजून कुठला तरी कॅशचाही असा बिझनेस असेल. तर मला असं वाटतं त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर आता 450-500 करोड होईल आत्ताच्या काळात. बापरे! म्हणजे किती मोठी झेप आहे हो खरं ना, तर या हो. चित्रपटाने हे घेतलेली. पूर्ण श्रेय विजय कोंडकेंना देईन मी, पूर्ण श्रेय त्याचं. बरं, या 40 वर्षांची तुमची कारकीर्द या क्षेत्रातली ही एखाद्यासाठी आयडॉल असते किंवा एक इन्स्पिरेशन असतं. तर तुमच्यासाठी मात्र कोण असं इन्स्पिरेशन आहे की बाबा कोण आहे मला आदर्श? सुलोचना दीदी, जयश्री गडकर आणि रंजना या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री. एकतर दीदींना मी खूपच भेटले, सुलोचना दीदींना. एक आपण पडद्यावर आदर करतो एखाद्याचा बघून, पण सुलोचना दीदींना भेटल्यावर खरंच नतमस्तक व्हायला होत होतं. आता त्या हयात नाही आहेत. जसं रंजनाताई पण, रंजूताई माझ्याशी खूप छान रिलेशन होतं. खरं तर आम्ही त्यांच्या नंतरची जनरेशन. पण रंजूताईबरोबर जेव्हा जेव्हा गप्पा मारल्या, योग आला, म्हणजे त्या खरं तर व्हीलचेअरवर होत्या बरीच वर्ष, शेवटचा काळ. पण माझी ओळख झाली, आम्ही फोनवर बोलायला लागलो, मग मी प्रत्यक्षात भेटले. पण एक वर्सटाईल अभिनेत्री, म्हणजे मला अत्यंत आदर वाटतो त्यांच्याबद्दल. बरोबर आहे. मात्र तुमचं ही सगळी कारकीर्द सुरू असताना एक निर्माती म्हणून सुद्धा म्हणजे काय काय असं विचार आला की आपण निर्मिती सुद्धा करूयात अभिनयातून? हे खरं कुठून तर सुरू झालं? श्वेता याला कारणीभूत आहेत आमचे वासवानी म्हणून जे डिस्ट्रीब्युटर होते. ते खूप मराठवाडा, विदर्भात माझ्या माझ्या पद्धतीचे सिनेमे चालवायचे. हां. तर ते मला म्हणाले, अलकाताई तुम्ही आता प्रोड्युसर व्हा, मी ही फिल्म खूप चालवतो, तुम्ही बघा. आणि त्यांनी आम्हाला सुवासिनीची सत्व परीक्षा ही फिल्म करायला लावली. बरं. म्हणजे त्यांच्यामुळे मी आणि माझी बहीण शिल्पा मसूरकर आम्ही प्रोड्युसर्स झालो. पण जेव्हा रिलीजची वेळ आली तेव्हा ते बॅकआउट झाले आणि म्हणाले, मला आता फिल्म करायची नाही, तुमची तुम्ही रिलीज करा. म्हणजे मला कळलंच नाही हा काय प्रकार आहे. म्हटलं तर ठीक आहे. मग आम्ही आमच्या पद्धतीने म्हटलं, त्यांच्याकडनं ऐकलं होतं की जत्रांमध्ये असा सिनेमा चालतो वगैरे. मग म्हटलं आता सिनेमात पैसा तर घातलाय, म्हणजे त्यावेळी त्याची कॉस्ट 2005 मध्ये 50 लाख वगैरे असेल, 50-55 लाख. म्हटलं आता घातलेले तर वसूल करायला हवे. म्हणून आम्ही म्हटलं चला, आणि आम्ही जत्रांमध्ये गेलो. 4-4 वीक वगैरे थिएटरमध्ये चालली होती फिल्म. आणि म्हटलं बघूया. आणि ज्यावेळी पहिल्या वेळी गेलो त्यावेळी आम्हाला वाटलंच नव्हतं, पण जे काय पब्लिक भरलं, म्हणजे तंबूची साईज एक एवढी असते पण ती वाढवत वाढवत जातात. तर हजारो लोक बसायचे आणि ते चित्र बघून असं वाटलं की क्या बात आहे. म्हणजे जेवढे घातले त्याच्या तिप्पट कमाई आम्ही जत्रांमध्ये केली त्यावेळी. आणि मला दाखवायचं होतं, झाशीची राणी बनून गेले, कारण फसवलं होतं त्याने मला. हां. मला नाही, मी सिनेमा चालवून दाखवणारच. आणि मी त्यावेळी तेवढीच बिझी होते, म्हणजे 15 वर्ष मी टॉपला होते. तर त्यामुळे मी तेवढंच शूटिंग पश्चिम महाराष्ट्रात करायचे. त्याच गाडीने मी तेव्हा ड्रायव्हिंग स्वतःच करायचे. हो. आणि मला जरा अशा गाड्या आवडतात, म्हणजे सुमो, टाटा कॉलिस वगैरे. त्यामुळे माझ्याकडे ती गाडी होती. केव्हापासून गाडी चालवायला वयाच्या सुरुवात झाली? 18व्या वर्षानंतर. बरं, लायसन्स मिळालं की लगेच? लगेच सुरू केली. त्यावेळी पहिली फियाट घेतली होती. मग जरा अशा वेगवेगळ्या गाड्या घेत गेले, होंडा सिटी, कॉलिस वगैरे. पण मला त्या पद्धतीच्या गाड्या जरा जास्त आवडतात. तर त्यावेळी आम्ही मला आठवते की आम्ही रात्रीचा प्रवास करून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा कुठेही शूट असेल तर तिकडनं रात्रभर ड्राईव्ह करत मी जत्रेत जायचे. बुकिंगला तिथे उभी राहायचे. लोकांना माझे सही केलेले फोटो द्यायचे बुकिंगमधनं, कारण पब्लिक एकदम जवळ येऊ नये म्हणून. त्यावेळी माझ्यावर आरोप झाले, अलका कुबल जाऊन स्वतः तिकीटं विकते, हे करते. काय काय बोलणारे बोलतात, ठीक असतं. पण माझ्या ऑडियन्सला मी माझे सही केलेले फोटो द्यायचे. अशा पद्धतीने मी तो सिनेमा चालवला. 7-8 महिने मी जत्रांमध्ये फिरायचे, परत त्याच रात्री यायचे, परत शूटला उभी राहायचे. तर ते खूप स्ट्रगल केला, पण यश मिळालं. मला त्याचा आनंद आहे की फिल्म पडू दिली नाही, चालवली. आणि त्यानंतर 3 फिल्म्स ज्या माझ्यावर होत्या त्या लाटेतल्या, त्या सगळ्या तशाच चालवल्या. नातं मामा भाचीचं, अग्निपरीक्षा, सगळ्या. जेव्हा मी वेगळ्या फिल्म्स केल्या, धनगरवाडा आणि आमिका तिसरे, त्याला फारसं यश नाही मिळालं, बक्षिसं मिळाली, पण चाललेल्या फिल्म्स याच.
तेच म्हणजे अगदी यशाच्या शिखरावरती एखाद्या चित्रपटानंतर पोहोचलेली अभिनेत्री, मात्र जर बाकीचा विचार केला तर असे काही प्रसंग किंवा काय करिअरमध्ये सुद्धा किंवा इतरही, तर की त्याच्यामध्ये थोडंसं नर्वस व्हायला झालंय, थोडंसं किंवा खचल्यासारखं असं झालंय असं किंवा काय? होतं कधी कधी असे कधी काही कधी म्हणजे खरं तर सिनियर कलाकार आपल्याकडे तसे नाही आहेत किंवा असं काही होत नाही, त्यामुळे सांभाळूनच घेतात. म्हणजे आदरणीय आम्ही निळूभाऊ म्हणेन, हं, आशा लताजी, हं. माझ्या आईसारख्या आणि सुहासिनी देशपांडे, दोघींनाही मी आई मानत होते. आणि या माहेरच्या साडीने ना श्वेता, मी महाराष्ट्रभर कोणाची बहीण, कोणाची मुलगी, कोणाची असं म्हणजे अशा पद्धतीने खूप पोहोचले, की मला त्याचं खूप, मला असं म्हणायचं की एक फार यश लागतं किंवा आपल्याला भाग्य लागतं, हो. की असं आपण कोणाच्या घरात पोहोचणं. म्हणजे मला एक मानलेला भाऊ मिळाला, विजयकुमार दळवी, चंदगडचा, ज्याच्यामुळे मी आणि समीर त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये थिएटर्स केली आहेत चंदगडला. हं. म्हणजे मला म्हणतात सगळे, तुम्ही चंदगडला कुठे गेलात, तुम्ही कोकणातल्या आहात. हं. पण विजयदादामुळे मी तिथे गेले. म्हणजे तो खरं तर पत्रकार आहे तरुण भारतचा, बरं. पण ह्या नात्यामुळे आमच्यातलं नातं डेव्हलप झालं. बरं, आता तुम्ही समीर दादांचं नाव काढलंत. हो. येणारच होतो खरं तर त्यावरती. एक असं व्यक्तिमत्व जे यशाच्या शिखरापर्यंत आहे, मात्र घर सांभाळणं सुद्धा एक मोठी जबाबदारी. तुमच्या 2 मुली आहेत, हो. तर त्या लहान असतील, की तेव्हा हे सगळं महाराष्ट्रभर फिरा, इथे शूट आहे, तिथे शूट आहे. तर ते तसं सगळं करताना नवऱ्याची साथ, हो. तर हे सगळं कसं मॅनेज केलं, संसार आणि करिअर? खरं तर नवऱ्याची साथ होतीच, त्यामुळे काम करू शकले. म्हणजे मला वाटलं होतं लग्नानंतर मी तेवढी कदाचित बिझी राहणार नाही. हं. म्हणजे कदाचित आपल्याकडे मराठीत असं होत नाही, पण की लग्न झालेल्या नायिकांना मग कमी चान्स मिळतो वगैरे हां. आपण म्हणतो. पण एखादीची डिमांड असतं की मला ही नायिका हवीच आहे, बरोबर. आणि माहेरच्या साडीमुळे ते झालं. आणि समीरही तेवढाच बिझी होता. म्हणजे माझे 300-325 सिनेमे झाले असतील, तर समीरचेही 250 सिनेमे झालेत. बरं. त्यामुळे समीरचंही करिअर तेवढंच बिझी होतं. त्यामुळे समीर बरोबर मला सर्वात मी म्हणेन की माझ्या यशात वाटेकरी आहेत ते माझे सासू सासरे बरं. आणि माझी भावंड, आई, सगळेच जण, माहेर पण. तर ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, ज्यामुळे मी करिअर करू शकले. माझ्या सासूबाई टीचर होत्या, तेव्हाच रिटायर्ड झाल्या होत्या, पण मला नेहमी म्हणायच्या, अलका मी चांगली आहे तोपर्यंत तू कामं कर, मी आहे घरी सगळं लक्ष द्यायला. व्हेरी गुड. हे अजून काय फार पाहिजे? महत्वाचं असतं. म्हणजे मला असं वाटतं घरातली स्त्रीच ही तुमची आधी पाठराखीण असते. बरोबर. आणि ती असली तर तुमच्या करिअरमध्ये कधीही अडथळे येत नाहीत. पण तीच जर शत्रू झाली, मग सासू असू दे, जाऊ असू दे, नणंद असू दे, कोणीही असू दे, तर मग त्या ह्याच्यात सगळं डिस्टर्बन्स येतो. पण मला हा कधीच आला नाही. मी सुखाने शूटिंग करायचे, निर्धास्तपणे शूटिंग करायचे, कारण माझ्या सासू सासऱ्यांचा खूप मोठा पाठिंबा होता. संपूर्ण घराबद्दल बोलत असताना आपण 2 मुली ज्या तुमच्या आहेत, त्याच्यापैकी एक डॉक्टर आहे, एक पायलट आहे. हो. तर त्या दोघींचं अपब्रिंगिंग असेल किंवा या शूटमधनं त्यांच्यावरती संस्कार किंवा त्यांना वाढवणं आणि डॉक्टर, पायलट करणं, हे कसं सगळं? खरं तर ईशा आणि माझी मोठी मुलगी जी पायलट आहे ती आता इंडिगोला आहे पायलट. पण तिने 7वी पासूनच ठरवलं होतं, म्हणजे वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून, की मला पायलट व्हायचं. कारण एकदा आम्ही कुठेतरी फिरायला गेलो होतो आणि लेडी पायलट होत्या. हां. तिला बघून कॅप्टन होत्या, तिला बघून वाटलं, ती म्हणाली मलाही पायलट व्हायचं. पण आपल्याला वाटतं लहान मुलं म्हणतात असं कोणालाही बघून, कधी त्यांना IAS व्हायचं असतं, कधी हे व्हायचं असतं. पण ही 10वीलाही तेच म्हणाली, 12वीलाही तेच म्हणाली. मग म्हटलं आता ही सिरियस आहे. मग आम्ही त्या पद्धतीने, कारण आमच्याकडे फॅमिलीत कोणी पायलट नव्हतं, बरं. त्या पद्धतीने गाईडलाईन घेत आम्ही तिला सपोर्ट केला आणि तिनेही ते केलं आणि खूप छान यशस्वीरित्या आता तिची कारकीर्द सुरू आहे. खूप बरं वाटतं. आमचा जावई कॅप्टन आहे, म्हणजे तोही पायलट आहे. तो बरं. आता हाँगकाँग एक्सप्रेसला आहे. तर खूप आनंद होतो. दोघंही पायलट आहेत. दुसरी मुलगी आता MD ॲनेस्थेशिया DY पाटील नेरूळला करते. तर बरं. त्यामुळे खूप बरं वाटतंय. दोन्ही मुलींनी आपापली क्षेत्र निवडली आहेत. कधी त्यांचं हे नव्हतं की इथे यायचं आहे. म्हणजे मी लहानपणी त्यांना शूटिंगला न्यायचे किंवा सुट्ट्या असतात मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या, तर बरोबर न्यायचे लहान आहेत म्हणून. पण त्या कधीही शूटिंग बघायला बसायच्या नाही. हां. त्या बाहेर थांबायच्या, खेळत असायच्या मातीत. म्हणजे त्यांना इंटरेस्टच नव्हता म्हणजे या shootingमध्ये. क्षेत्राबद्दल अजिबातच नव्हतं. म्हणजे कधी मेकअप कसा करतायत, तिथे उभ्या राहिल्यात, काहीही नाही. एम वेगळं होतं. एक वेगळं एम वेगळं होतं आणि त्यांनी ते साध्य केलं. बरं. हे त्यांचंच क्रेडिट आहे.
बरोबर आहे. एक मध्यंतरी फोटो सुद्धा आला होता की आई विमानात बसली आहे आणि त्याच फ्लाईटची पायलट लेक आहे. हो. तर कसं वाटलं त्या दिवशी, म्हणजे खरं तर कसं ते वाटत होतं? सरप्राईज होतं. म्हणजे मी इव्हेंटला जात होते नागपूरला. म्हणजे वर आपले महिन्यातनं 4-5 इव्हेंट असतातच माहेरच्या साडीच्या पुण्याईमुळे. हं. तर तशी मी इव्हेंटला जात होते आणि मी रात्री आपली ईशानीशी गप्पा मारत होते. ती म्हणते, "मम्मी माझी लवकर फ्लाईट आहे गं." म्हटलं, "हो ना, माझी उद्या 5 वाजता म्हटलं नागपूर फ्लाईट आहे." तर ती म्हणाली, "माझीही नागपूर आहे." म्हटलं, "अगं माझंही इंडिगोचं तिकीट आहे." अरे बापरे! असं झालं आणि वा, वा. आम्हाला त्यावेळी रात्री 11ला कळलं. मग मी तिच्याच बरोबर कॅबने गेले वगैरे आणि सरप्राईज होतं. मला खूप आनंद झाला. म्हणजे ती पायलट होऊन खरं तर 6 वर्ष झाली आहेत. हां. पण आम्ही पहिल्यांदा फ्लाइंग एकत्र केलं त्यावेळी. बरं. तुमची कार चालवण्याची आवड हो. किंवा वाहन चालवण्याची, आणि मुलगी विमान चालवतीये, हो. म्हणजे असं कधी तुम्हाला इच्छा की बाबा मलाही विमान चालवायला आवडेल, पण आता ते स्वप्न पूर्ण मुलीच्या माध्यमातून होताना बघताय? नाही, असं माझं त्यावेळी काही विमान चालवण्याचं नव्हतं. पण कार मी तशीच रॅश ड्रायव्हिंग करायचे. अच्छा. पण मला बरं वाटतं की तिने पुढची स्टेप गाठली आणि हं. ती फ्लाइंग करते, सक्सेसफुल पायलट आहे. तर खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. पण आता बऱ्याच महिला आहेत श्वेता, हो. खरं तर म्हणजे सगळ्याच क्षेत्रात. तर म्हणजे आमच्या अदिती परांजपे मी म्हणेन, निवेदिताची भाची, हां. ती पण खूप चांगली सिनियर पायलट आहे. अशा बऱ्याच जणी आहेत. आता ईशानीच्या मैत्रिणी, तर बघून बरं वाटतं की बऱ्याच महिला आता पायलट आहेत म्हणून. बरं, रिक्षावाली सिनेमाच्या निमित्तानं म्हणजे रिक्षा चालवण्याचं म्हणजे ते काही घेतलं ट्रेनिंग की काय? नाही, कसं त्यावेळी केलं? घेतलं, पण नाही ड्रायव्हिंग येत होतं किंवा ट्रॅफिकमध्ये कुठली गाडी चालवण्याची कधी भीती वाटत नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं रिक्षा चालवायला मला काय फारसा त्रास झाला नाही. म्हणजे एकदा मला आठवते कोल्हापूरला आमचं शूट सुरू होतं, सतीश रणदिवे डिरेक्टर त्याचे, आणि आम्ही कोल्हापूरला खूप गर्दी झाली होती शूटिंगचा कॅमेरा वगैरे लागल्यावर. ही जवळजवळ 89 वगैरेची गोष्ट असेल, 89ची, आणि माहेरच्या साडीच्या आधीचा सिनेमा आहे तो. आणि त्या गर्दीत माझ्या एकाला धक्का लागला. त्याला काय माझं एवढं पटकन डोकं दिसलं नाही. त्यांनी मला कॉलरला धरलं पटकन आणि पाहिलं तर अरे बापरे, शूटिंग चालू आहे का, सॉरी सॉरी, ही अलकाताई वगैरे केलं. तर असे गमतीदार खूप किस्से ते होते घडत असतात. रिक्षावालीला. बरोबर आहे. आणि तुम्ही कोकणातला म्हटलं, हो. कोकणातल्या म्हटलं तिथे तुमची काय कुलदेवी आहे? म्हणजे आता नवरात्रीच्या निमित्तानं तिथं जाणं होतं का, किंवा काय किंवा वर्षभरात? माझी इकडनं कुबलांची आमची कुलदेवता आहे गजबा देवी, देवगड जवळ आहे ह्याला. आणि माझी इकडची सासरची महालक्ष्मी कोल्हापूरची बरं. कुलदेवता आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा जमतं, खास नवरात्रीत उलट गर्दी असते त्यामुळे जात नाही. पण मी अशी कधी कोल्हापूरहून जाता येता प्रत्येक वेळी मंदिरात जाते ओटी भरायला. आणि माझ्या देवीवर खूप विश्वास आहे. जसा माझा काळूबाईवर विश्वास आहे, हां. एकतर 3.5 शक्तिपीठांवर आहे. देवीच्या मंदिरात जाणं नेहमी होतं. मला एक वाटतं की माझ्यामध्ये जी काही शक्ती आहे, किंवा मी कितीही नर्वस झाले तर पुन्हा उभी राहते. म्हणजे माझ्या आजारपणातनं गेली तेव्हाही मला वाटतं ही शक्ती मला देवीनीच दिली आहे. जशी मी स्वामी समर्थांची भक्त आहे, मी शंभू महादेवाची व्रत करते, प्रदोष करते, सगळं करते. मुळात मी धार्मिक असल्यामुळे ते सगळं बरोबर. करते. पण मला वाटतं त्याने एक तुमच्यात एक आध्यात्मिक ताकद येते, एक तुमच्या नेचरमध्ये फरक पडतो, तुमच्या चेहऱ्यावर ते दिसलं जातं आणि मनात कोणाबद्दल जेलस वगैरे व्हायला होत नाही. असं वाटतं Positivity. पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे असं वाटतं जे काही मिळालंय ते माझं मला मिळालंय, कोणावर जळण्याची गरज नाही, आणि त्याला जे काही मिळालंय ते त्याच्यामुळे मिळालंय. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा हा पॉझिटिव्ह अप्रोच राहतो. बरोबर. म्हणजे ती श्रद्धा किंवा एक धार्मिक अगदी. बाजू जर बघितली तर त्यातूनच दर्शन नावाचा जो तुमचा शो, की त्या हो. निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या देवस्थानांचं दर्शन तुम्ही खूप छान. महाराष्ट्राला घडवलं, मी तर तो तर कसा अनुभव होता? खूपच छान. म्हणजे 450 मंदिरं केली बापरे. आणि त्यातले काही काही एपिसोड आम्ही म्हणजे मंदिरं रिपीट केली. पण मला असं एवढं छान वाटायचं की एवढ्या गर्दीतही कधी कधी गाभाऱ्यात उभं राहायला मिळायचं. हां. म्हणजे हे सगळं आम्हाला या मालिकेमुळे शक्य झालं. तर मी चॅनलचे आभारी मानेन की त्यांनी मला निवडलं त्या भूमिकेसाठी. म्हणजे माझ्या नशिबात तो योग होता आणि दर्शन नावाची मालिका खूप सक्सेसफुल झाली. आताही रिपीट टेलिकास्ट होते, लोक तेवढीच बघतात. मला सांगतात, ताई आमच्या इथे आता असं असं मंदिर आहे, तुम्ही प्लीज या ना." म्हणून म्हणजे मग अगदी. 3.5 शक्तीपीठ ज्या वेळेला दर्शनच्या निमित्ताने किंवा तुम्ही पर्सनली सुद्धा जात असाल, तर तेव्हा तिथे गेल्यावर किंवा काय तुम्ही एक श्रद्धा आहे तुमची, तर मग कसं वाटतं? नवरात्रीच्या दरम्यान जर गेलं तर आणखीन तिथे खूप छान चैतन्यमय असं एक वातावरण असतं किंवा एक शक्ती असते. ते खरंच आहे. पण आपण देवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं की खरंच असं वाटतं की एक जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या आपोआपच तुमच्या म्हणजे रोमांच उभे राहतात. आपण म्हणू तसं काटा एक उभा राहतो देवीकडे पाहिलं की, आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. मी खरंच कुठल्याही मंदिरात गेले काही मागत नाही, माझी सवय. मी म्हणते देवाला माहिती आपल्याला काय हवंय, कसं अडचणीतनं बाहेर काढायचं. म्हणजे कोरोनानंतर आम्ही फार
एका बॅड पॅचमधनं गेलो 3-4 वर्ष अजूनही त्यातनं बाहेर पडतोय. पण ही शक्ती पुन्हा देते, की कधी-कधी वाटत होतं म्हणजे त्या काळात आम्हाला, की काय आपल्यावर संकटं आली आहेत, की आपण आत्महत्या करून जीवन संपवावं. एवढ्याच ह्याला गेलो होतो आम्ही. पण एक देवी असते, की परत एक विचार येतो चांगला, की सकारात्मक नाही आपण ह्याच्यातनं उभं राहायचं. आपण सगळ्यांचं देणं द्यायचं, आपलं काही कर्ज आहे ते चुकवून जायचं, सगळ्यांचं देऊन जायचं. तर त्यामुळे ही शक्ती मला असं वाटतं, की ही या परमेश्वरामुळेच असते. त्याच्या पुढेच नतमस्तक व्हायला हवं, नम्र व्हायला हवं. मला असं वाटतं मग कशालाही कमी पडत नाही. बरोबर. आता समजा एखादी भूमिका तो कलाकार साकारत असतो, तेव्हा समजा महाराजांची भूमिका आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आहे, तर ती करत असताना त्या व्यक्तीवरती ती जबाबदारी असते, त्या व्यक्तिमत्वाची. तर जेव्हा काळूबाईच्या नावानं चांगभलं करत असताना किंवा ती भूमिका किंवा त्या देवीची भूमिका जर तुम्ही करताय, तर तेव्हा तुम्हाला काय असं फील होत असतं किंवा काय असतात भावना? श्वेता असं होतं, की एकतर तो कॉस्ट्युम केलं ना, की एक वेगळंच म्हणजे मी खरंच सांगते, की आपण देवी लोक कितीही समजू दे, आपण एक सामान्य माणूस आहोत. आणि मी जेव्हा देवीच्या गेटअपमध्ये यायचे, तर बायका अशा उभ्या राहायच्या आणि नमस्कार करायच्या. म्हणजे वेगळ्याच, म्हणजे वयस्कर बायका पण ऑकवर्ड होतं, की मी एक अक्षरशः क्षुल्लक माणूस आहे, मी देवीची फक्त भूमिका करते. पण त्यांना तो गेटअप केल्यावर वाटायचं, की खरंच देवी आली आहे की काय समोर. आणि त्यामुळे मी बऱ्याच देवीच्या भूमिका केल्या. म्हणजे मी आता एक महानाट्य करते शिवशाही, शंतनू मोघे शिवाजी महाराज करतात आणि मी जिजाऊ करते. तर मला त्यातही मजा येते. ते कॉस्ट्युम केलं, ते सगळं केलं आणि समोर 15-20 हजाराचा क्राऊड असतो. तर खरंच आहे ती जबाबदारी असते ती भूमिका निभावणं. हे तुमच्या डोळ्यात ती सात्विकता हवी, चेहऱ्यावर कुठेही घमेंडीचा लवलेश नको. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भान ठेवावं लागतं. आणि एक माणूस आहोत हे सर्वात भान ठेवावं लागतं. म्हणजे देवीचा गेटअप केलाय म्हणून मी देवी झाले, आदरणीय जिजाऊंचा गेटअप केलाय म्हणून मी जिजाऊ झाले, अजिबात हे डोक्यात आणता कामा नये. ताई, या सगळ्या कारकिर्दीमध्ये शूट्स असतात, तुमचे बरेच काही काही प्रोग्राम्स असतील, तर एक कुटुंब तुमचं तयार झालेलं असतं इतक्या वर्षामध्ये. हो. तुमचे सहकलाकार, तुमच्यासोबत काम करणारे. तर आम्ही स्क्रीनवरती जी काही मराठी कलाकारांची जी केमिस्ट्री बघतो, तर ऑफ स्क्रीन म्हणजे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन काही वेगळं असतं का तसंच असतं? नाही, छान सगळं तसंच खेळ. असतं. आणि आमच्या जनरेशनमध्ये तर मी म्हणेन जास्तच मैत्री होती. असेल कदाचित. आम्ही निवेदिता, वर्षा म्हणा, सविता प्रभुणे झाली, अर्चना नेवरेकर, अशा खूप जणी, प्राजक्ता कुलकर्णी, अशा माझ्या खूप मैत्रिणी आहेत, की ज्यावेळी माझ्यावर अडचणी आल्या त्यावेळी त्या उभ्या राहिल्या. अशा कितीतरी जणींची मी नावं घेईन. सुकन्या कुलकर्णी, म्हणजे ह्या सगळ्या जणी आम्ही खूप छान घट्ट मैत्रिणी आहोत, की अजूनही आमच्याकडे काही कोणाकडे इव्हेंट असले की आम्ही आवर्जून जातो. मित्रांमध्ये मी अशोक मामाचं नाव घेईन, लक्षा आमचा तसाच होता, अशोक शिंदे माझा खूप जिवलग मित्र आहे तो पण. म्हणजे काही रमेश भाटकर, विजय चव्हाण यांची नावं यांना मी मिस करते खूप. पण असं वाटतं की ही केमिस्ट्री खूप छान होती. म्हणजे ती मैत्री अजूनही टिकून आहे. अजूनही कोणाकडे काही असलं की आम्ही आवर्जून जातो. सेटवर कसं वातावरण धमाल असायचं? करत असतो. म्हणजे आम्ही दुर्ळा सिनेमाला तर खूपच धमाल केली सगळ्यांनी. वेडिंगचा सिनेमाला खूप मजा केली, की तिथं मल्टीस्टार का सई होती, सोनाली होते, मी होते, अंकुश होता, सिद्धार्थ होता, भरत जाधव. केदारचे सिनेमे केले, भरत जाधव, अंकुश सगळे होते. पण आम्ही मजा करायचो. म्हणजे शॉर्ट संपला की सगळ्यांच्या परत गप्पा धमाल चालू जेवण असायची. एकत्र. एकत्र जेवण. मग आज कोण मासे काय आणतंय, कोण काय आणतंय, या चर्चा असायच्या. कोण आज कुठला डबा आणतंय. तर अशी खूप धमाल केली आम्ही. बरं, तुमची स्वतःची काय स्पेशालिटी आहे? मी फिश छान बनवते, पुरणपोळी चांगली बनवते, मोदक चांगले बनवते. कोकणातली असल्यामुळे फिश ही माझी स्पेशालिटी आहे. पण बाकीचं पण मी उत्तम करते. बरं. कारण मी म्हणजे व्हेज स्वयंपाक हा ब्राह्मणीच करते. हां. माझ्या सासूबाईंमुळे तो मला सवय लागली आहे त्याची. पण नॉनव्हेज टिपिकल मराठा स्टाईल होतं. नवरात्रीच्या निमित्तानं बोलत असताना आपल्या रिअल लाईफमध्ये की कोण अशा दुर्गा की तुम्हाला ज्या भावल्या आहेत किंवा तुमच्या अगदी जवळच्या? खूप. एक तर सिंधुताई सपकाळांचं नाव घेईन, बरं. की खूप मी त्यांच्यावर कार्यक्रम पण 3-4 केले. त्यांचं भाषण, त्यांचं कार्य याबद्दल मी त्यांना सलाम करेन. आणि मदर तेरेसा ज्यांनी खरोखर काम केले. म्हणजे असं नाही, मला असं वाटतं की एखादी साधी घरात काम करणारी मोलकरीण पण असू दे, मला कधी कधी ना श्वेता त्यांचं कौतुक वाटतं. आणि ज्या बायका चारित्र्याशी कॉम्प्रोमाइज न करता आपल्या संसाराला लढा देतात, आपल्या मुलांना आपल्या पायावर उभं करतात, त्या बायकांना मी सलाम करते. म्हणजे कुठल्याही गैरमार्गाने न जाता, मग ती शिक्षिका असू दे, ती नर्स असू दे, ती IPS असू दे, ती IAS ऑफिसर असू दे,
कुठल्याही क्षेत्रात असू दे. तसं मला मृदुला भाटकर अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व, ज्या जज होत्या आणि आमच्या दिवंगत रमेश भाटकरांच्या पत्नी पण त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली. तर मला मृदुलाजी तेवढ्याच खूप आवडतात. तर अशा दुर्गा बऱ्याच माझ्या आयुष्यात आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं, की ज्या कायम धडपड करत असतात, त्यांच्याकडनं आपल्याला ऊर्जा घेता येते, त्यांच्याबरोबर असताना एक पॉझिटिव्हिटी येते. बरोबर. पण अशी काही वेल नोन नावं असतात, की बाबा हे संपूर्ण जगाला माहिती आहेत. त्या दुर्गा असतात, अनेकांसाठी त्या आदर्श असतात. मात्र अशाही बऱ्याच महिला असतात, ज्या त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या त्यांच्या एक ठराविक ह्याच्यामध्ये सुद्धा त्या खूप काहीतरी मोठं खूप काही करणाऱ्या असतात. बरोबर आहे. त्याही खऱ्या दुर्गा असतात. मग अशा कधीच जगासमोर आलेल्या नसतात. मात्र त्यांना एक तुमच्यासारखी व्यक्तिमत्व या त्या बघत असतात. तर त्यांना आजच्या या नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय सांगाल, किंवा एकूणच आपल्या सगळ्या महिला वर्गाला? मला असं वाटतं की कुठल्याही संकटाला एकतर स्त्री कधी घाबरतच नसते. तिला उपजतच देणगी असते की ती जसं काय सोजळ सात्विक असते, तशीच ती रडरागिणी पण असते. म्हणजे एखादं संकट आलं की ती त्यालाही तारून जाते. ती त्या गोष्टींचा फार बाऊही करत नाही आणि त्यातनं मार्ग काढते, आपल्या मुलांना वाढवते, आपल्या संसारासाठी धडपड करत असते. म्हणजे अगदी आपल्या घरात काम करणाऱ्या महिला म्हटलं तरी त्यांचंही कौतुक वाटतं, त्याही तेच करत असतात. म्हणजे आपण त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली, कोणासाठी मदत केली, तर मला असं वाटतं की प्रत्येक रणरागिणीचं, प्रत्येक दुर्गेचं हे कर्तव्य आहे की कोणाची तरी अडचण समजून घ्या, कोणाचं तरी संकट समजून घ्या, त्या संकटात तुम्ही त्यांना साथ द्या, थोडीशी तुमची मदत येईल, तुमचा खारीचा वाटा खूप काही त्यांना देऊन जाईल. बरोबर. तुम्ही म्हणालात की घरातच जर आपल्याला सपोर्ट करणारी एखादी महिला असेल किंवा ती देवीच्या रूपात असेल, तर तुम्ही बाहेरचं जग जिंकायला अगदी मोकळे मोकळे असता. असतात. मग म्हणजे ते टेन्शन नसतं की माझ्या घरी काय होत असेल, माझ्या मुलींना कोण बघत असेल. म्हणजे माझ्या सासू ही माझी दुर्गाच आहे मी म्हणेन, कारण तिने एवढं सांभाळलं. सासूबाईंनी माझ्या कधीच मला हा प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे शेवटची 10 वर्ष त्या अल्झायमर्स पेशंट होत्या 2010 सालापासून 2019 पर्यंत. तर त्यांचीही मी तेवढीच काळजी घेतली. मला काहीच वाटलं नाही ते करताना त्यांचं लहान बाळासारखं, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये खूप मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे मी ते विसरू शकत नाही. नवरात्र आली की सोशल मीडियावरती बरेच मेसेजेस असतात, हो. महिलांबद्दलचे असतात, देवीबद्दलचे असतात. हो. ते आपण म्हणजे महिला सुद्धा आपण जस्ट एकमेकांना इझिली फॉरवर्ड करतो आणि विसरून जातो. मात्र त्यातनं आपण काही घेतो का? हो, पण घ्यायला हवं असं वाटतं, की नुसते मेसेजेस नाही किंवा नुसते उपदेश नाही, पण कुठल्या तरी 4 महिलांना तरी वर्षातनं उपयोगी पडा, तर कुठेतरी मानसिक समाधान मिळेल. बरं. एक नवरात्रीमध्ये एक फॅशन आहे की बाबा म्हणजे ती फार पूर्वीपासून नाही, पण हल्लीच की छान रंगांच्या साड्या नेसाव्यात, रंग डिसाईड केलेले असतात प्रत्येक दिवसाचे. तर त्याबद्दल तुमचं काय? तुम्ही मला फॉलो असं करता का? वाटतं, मी करते, पण हे मार्केटिंग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही लगेच बघतो या पहिल्या दिवशी कुठला रंग आहे. हो, आपल्याला एक माझ्या घरी घट बसवते मी, देवी बसते, त्यामुळे माझी पूजा अर्चा पण खूप असते. त्यामुळे मी ते करते आणि शक्यतो ते फॉलो करते. सगळेच करतायत, पण हे मार्केटिंग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी कुठे होते की असा रंग पण एक मजा म्हणून करायला एक मजा हरकत म्हणून नाही. मजा येते तेवढं. हे आणि सगळ्यांची चर्चा असते, या हा रंग आहे लक्षात ठेव वगैरे. की त्या बरोबर त्या दिवशी त्या रंगाच्या साड्या साड्या नेसल्या नेसायच्या किंवा जातात. नवरात्रीच्या ड्रेस, पंजाबी ड्रेस, काही असू दे. गरबा असेल किंवा भोंडला. हो. भोंडला तर फार आता दुर्मिळ होत चाललाय, ज्याला पण आता हादगा पुन्हा सुद्धा. पुन्हा ते पारंपरिक सुरू झालंय. म्हणजे लोकांना होम मिनिस्टरचे शोज असतात किंवा भोंडले ठेवतात, तर मजा येते ते पण बघायला. जिम्मा फुगडी, हादगा, खूप. भोंडला. तर तुम्ही असं म्हणजे लहानपणापासून असं काही की भोंडला खेळणं किंवा काय त्याची गाणी? हो, मी आत्ताही इव्हेंटमुळे खूप ठिकाणी जाते. म्हणजे नवरात्रीतही मी बऱ्याच इव्हेंट्सना जाते किंवा आपले होम मिनिस्टर सारखे शो कधी केले तर मला बऱ्याच ठिकाणी आमंत्रित केलं जातं माहेरच्या साडीमुळे. तर मी अजूनही ते एन्जॉय करते. म्हणजे मी त्या कार्यक्रमांना बसतेच, मी धावत निघूनही जात नाही. मला आवडतात ते कार्यक्रम पाहायला. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे महिला एकत्र येतात हो. त्या निमित्ताने. मंगळागौर असते जशी आपण म्हणतो की त्या निमित्ताने हे सगळे खेळ होतात आणि पुढच्या जनरेशनला हे समजतात. नाहीतर कळणारच नाहीत की काय आहे. एकतर हल्ली ते मोबाईल, टॅब याच्यातच सगळं पिढी बिझी असते. तर मला असं वाटतं की हे लाईव्ह खेळ सगळे मुलींनी पण पुढच्या जनरेशनने खेळायला हवेत. बरोबर. प्रत्येकाच्या घरात म्हणजे अगदी सगळ्यांच्याच नाही, पण घटस्थापना होते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हो. तर तुमच्याकडे
काय पद्धत आहे? मी कशी रुजवण असते? 9 धान्य असतं त्याची रुजवण घालते मोठ्या एका टोपलीत आणि मध्ये एक खड्डा करून त्याच्यात कलश उभा करते आणि दर दिवशी एक एक फुलांनी मी माळ वाढवते. अशी एक एक माळ चढवते त्याच्यावर. पहिल्या दिवशी आता मला 9 दिवस उपवास जमत नाही, पण मी पहिल्या दिवशी आणि उठता बसता म्हणतो तसं पहिल्या आणि 9व्या दिवशी उपवास करते. बरेच दिवस मी 9 दिवस फक्त पाण्यावर किंवा ताकावर वगैरे उपवास करायचे, पण आता मी 5-7 वर्ष झाली फक्त याच्यावर उपवास करते. आणि आता वजनदारमुळे खरं तर मी वजन कमी केलं. ऍक्च्युली तेच विचारायचं होतं त्यालाच रिलेटेड, की बरंच वजन कमी हे कसं शक्य केलं? नाही काय माहित नाही, वाटत होतं की जरा. आणि या वजनदार नाटकात असंच आहे, लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की ते कॉमेडी आहे का वजनावर आहे, पण नाटक खूप वेगळं आहे. कौटुंबिक एक सोशल नाटक आहे. खूप छान मेसेज आहे त्यातनं की एक वजनदार बाई कसं कसं आपलं लाईफ बदलते आणि एक वेगळा संदेश आहे. तर नाटक सगळ्यांना पाहायला आल्यावर खूप आवडतं. आणि त्यात नंतर मी बारीक होणं गरजेचं होतं आणि मी नेमकं वजन कमी केलं होतं आणि संपदा जोगळेकर कुलकर्णींनी मला ते नाटक विचारलं आणि केलं. खूप छान प्रतिसाद येतोय. आमची टीमही छान जमली आहे, चांगले शोज होत आहेत. आता दौरेही बरेच लागलेले आहेत. बरं ताई, ह्या सगळ्या गप्पांमध्ये ती आठवण नको खरं तर, पण मध्यंतरी तुमचा एक ऍक्सिडेंट झाला, हो. त्यानंतर काही शारीरिक त्रास जाणवायला सुरुवात झाली, तर त्या सगळ्यामध्ये काय झालं नेमकं? कसं तुम्ही या सगळ्या परिस्थितीला फेस केलं आणि परत कशी सुरुवात केलीत? श्वेता, मी एकतर यासाठी मी माझे डॉक्टर रामाणी यांचे मनापासून आभार मानेन. मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो देव पाहिला का, तर मी म्हणेन मी डॉक्टर रामाणींमध्ये देव पाहिला. म्हणजे मी भाऊक होतेच त्यावेळी. तर ज्यावेळी 2007ला माझा ॲक्सिडेंट झाला, तर होंडा सिटी मी नवीनच घेतली होती. संध्याकाळी 6ला डिलिव्हरी घेतली कोंडूसकरांकडनं कोल्हापूरला आणि 8 वाजता पावसामुळे मला डायव्हर्शन कळलं अरे नाही. बापरे. मीच ड्राईव्ह करत होते, मी आणि माझी बहीण होते आणि मी ते काम चाललेलं रस्त्याचं त्यात गाडी घुसवली. त्याच्यानंतर मी वर्षभर अंगावर काढत होते, पाठ दुखते करत करत. हे नंतर नंतर मी पूर्ण अशी अर्धी बेंड झाले होते आणि मला सरळही व्हायला वेळ जायचा. म्हणजे 9ची शिफ्ट असेल तर मी सकाळी सोफ्यातच अशी पडून झोपायचे आणि मला सरळ व्हायला वेळ लागायचा. तर एकदा शूटला छोटं बाळही मला धरता येईना आणि ते माझ्या हातातून मी पडले रस्त्यावर, बाळाला घट्ट धरलं. तर समोर आशालता आणि बसल्या होत्या आणि एक गुरुनाथ लाड म्हणून उपसंपादक आहेत कुठल्या तरी पेपरचे, मला माहीत नाही. तर त्यांनी मला पाहिलं आणि ते म्हणाले, नाही अलकाताई, हे काहीतरी वेगळं वाटतं. आणि त्यांनी डॉक्टर रामाणींना फोन केला. मी त्यांच्याकडे गेले आणि माझं दुसऱ्या दिवशी मी 3 सिनेमांच्या आउटडोअरला निघणार होते कोल्हापूरला. बॅक टू बॅक शूटिंग होत्या सगळ्या 2007ला. आणि म्हणाले, अलका आधी तू रामाणींकडे जा. मी त्यांच्याकडे गेले डॉक्टरांकडे आणि त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, अलका आधी MRI काढ, मग आपण बघूया. कारण मी एक्सरे काढत होते, एक्सरेत काही दिसत नव्हतं. जेव्हा MRI काढला तर माझा मणका तुटायला एवढीशी गॅप होती. अरे ते बापरे. तुटले असते तर ते बिखरले असते आणि काहीतरी वेगळं झालं असतं. कदाचित मी कायम व्हीलचेअरवर राहिले असते. पण सगळ्या लोकांच्या शुभेच्छा म्हणा, काहीतरी चांगलं असेल पुण्य, की त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळेत गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये माझी सर्जरी केली. 7 ते 8 तास माझी सर्जरी केली. माझे मणके रिप्लेस केले, स्टील प्लेट घातली आणि तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या दिवशी उठवलं आणि म्हणाले, अलका उठ, तुला चालायचं आहे, उभं राहायचं आहे. आणि त्यांनी मला अख्ख्या लीलावतीमध्ये कॉरिडॉरमध्ये हात धरून स्वतः फिरवलं. त्यावेळी ते 72 का 74 वर्षाचे होते डॉक्टर रामाणी. म्हणजे त्यामुळे मला त्यांचं एवढं मी अजूनही म्हणजे ऋणी आहे त्यांची, की ज्यांनी मला उभं केलं पुन्हा. आणि त्यामुळे माझं प्रचंड वजन वाढलं. मी 2 ते 3 महिने एकतर अँटीबायोटिक्स सगळं बेडवर जरा झोपून वगैरे 110 किलोपर्यंत गेले होते. तर मला ते वजन कमी करायला एकतर रिस्ट्रिक्शन्स होती. अजूनही मला जमिनीवर नाही बसता येत पटकन. तर शूटिंगलाही मी सांगते डिरेक्टरला, बाबा मला थोडी 1 फुटाची हाईट असेल असं बसव. तर त्याने मला उभं केलं आणि त्यामुळे मला तो काळ होता तो मला एवढं झालं की श्वेता, बऱ्याच जणांनी माझ्याकडनं सायनिंग अमाऊंट परत नेल्या की आता ही परत उभी राहणार नाही वाटतं, असं पसरलं. अलका कुबलची रंजना झाली आता वगैरे, असं खूप पसरलं गेलं. म्हणजे मी खूप इमोशनल झाले होते त्यावेळी. आणि म्हणजे एका सिनेमाला माझं सिनेमा रिलीज करायची घाई होती, कोणी डबिंग केली, कोणी माझ्या जागी दुसऱ्या रिप्लेस केल्या. म्हणजे या इंडस्ट्रीत कोणी कोणासाठी थांबत नसतं, तुम्ही कोणीही असा. म्हणजे आपण म्हणतो ना तसं हे मी सगळे अनुभव घेतले. पण माझी विलपॉवर खूप स्ट्रॉंग होती. माझ्या पूर्ण फॅमिलीने, म्हणजे एकसारखं मी म्हणते, सासर आणि माहेर आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी पुन्हा उभी राहिले. तो पॅच आता मागे पडलेला आहे म्हणजे हो.
तर जेव्हा आठवतं तेव्हा फार म्हणजे आता तुम्ही खूप अजूनही मला सांगतानाच, भाऊक व्हायला होतं, खपली निघते, की असे कसे लोक वागू शकतात. म्हणजे ज्या लोकांसाठी कधी कधी मी एक रुपयाही न घेता कामं केली आहेत. मला आठवतंय की नाही, हा प्रोड्युसरची अडचण आहे, जाऊ दे, पण तो अडकलाय, त्याचा सिनेमा अडकायला नको, म्हणून मी कामं केलीत त्यांच्याकरता. पण ते कोणी थांबत नसतात नंतर. तर असेही अनुभव असतात, पण आपण दुर्गेसारखं लढायचं असतं, Correct. हा उद्देश. बिलकुल. आणि हीच दुर्गा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसमोर आणली. कारण इतकं 40 वर्षांचं करिअर आणि त्यात आलेले अप डाऊन्स आणि अप्स अँड डाऊन्स आणि त्यातून पुन्हा उभी राहिलेली ही दुर्गा अलका कुबल आठेले यांच्यासोबत आज आपण या आम्ही दुर्गाच्या निमित्तानं गप्पा मारल्या आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात. त्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद. थँक्यू श्वेता, आणि थँक्यू न्यूज 18 लोकमत. आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात मी इथेच थांबते, मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.